हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि आज ब्लॉगची सुरुवात सकाळी 10 वाजल्यापासून केलेली आहे. तर कामं आवरलीत. कामं म्हणजे तुम्ही म्हणाल कामं काय आवरली म्हणून सांगते. ही स्वयंपाक झाला, चौधरी साहेब कामाला गेले, भांडी गोळा करून ठेवली, कपडे भिजत घातली, गायांना पाणी पाजले, वैरण केली आणि आता मी निघाली शेतात. तर तुम्ही सांगा म्हणाल 2 दिवस झाले तेच व्हिडिओ सुगीचेच टाकते. तर काय करणार, आमच्याकडे सुगी म्हणजे खूप मोठं काम असते. हे काम सुगीमध्ये काय काय येतं, ज्वारी काढायची, ज्वारीच्या पेंड्या बांधायच्या, नंतर मोडणी, नंतर ती ज्वारी मळणी, नंतर ती बांधलेल्या पेंड्या सगळ्या घरी आणायच्या, त्याची गंज लावायची. हे काम आमचं जवळजवळ 3 आठवडे महिनाभर संपत नाही आणि ह्याला सगळ्याला म्हणतात सुगी. तर सुगी चालू झाली आहे आणि मग इतर कामांना लक्ष देणं होत नाही सुगी चालू असेल तर. आणि लेबरला मी 2 दिवस झालं फोन करते, 2 दिवस झालं लेबर येतोय तो म्हणल्या, आज पण नाहीत आल्या. काल पण मला बोलले होते उद्या नक्की येऊ तुझ्याकडे, उद्या नक्की येऊ, आज पण नाहीत आल्या. आज मी बघणार आहे किती काढायचे होते आम्हाला. काल तसं तर सकाळी लवकर गेलो होतो मी आणि चौधरी साहेब. आज चौधरी साहेबांना सुट्टी नाही मिळाली, पण चौधरी साहेब बोललेत की जर जमलं तर कदाचित मी लवकर येऊ शकतो. मग जर लवकर आले तर बरं होईल आणि जर नाही लवकर आले तर मग उद्या तर नक्की सुट्टी करणार आहे. पण मग आता मी काय करणार आहे, तर आता मी चालली आहे शेतामध्ये. आणि तसं तर उन्हाचं ज्वारी काढू वाटत नाही, पण काय करणार, सकाळचं आम्हाला कामं असतात भरपूर घरी पण. गुराढोरांची वैरण काढी, धारा पाणी, सकाळचा डबा, अशी बरीच कामं असतात. काल कामाला जाणार नव्हते म्हणून जेवण दुपारी येऊन बनवलं आणि सकाळी लवकर गेलो होतो. तर आता असं करून जमणार नाही. आता मी चालली शेतामध्ये, दिवसभर होईल तेवढं. लय ऊन लागायला लागलं तर बसायचं. उन्हाचं ज्वारी का काढावीशी वाटत नाही, कारण उन्हाचं ना ती पानं हाताला कापतात आणि हे सुंदर सुंदर हात आहेत ना, दाशी राहणार नाहीत मऊ. सुंदर म्हणजे एवढे पण काही सुंदर नाहीत, पण आता रब झालेले आहेत कामं करून करून. पण ते असे पण आता राहणार नाहीत, सगळे फोड येणार आहेत हातांना, चिरण्या पडणार आहेत सगळ्या, जिथं तिथं कट होणार आहेत हात ज्वारी काढून. तर ती ऊन झालं ना की अजून कडकडीत होऊन जातात पानं आणि मग कापतात. म्हणून ती सकाळ संध्याकाळी काढली ना ज्वारी तर कंटाळा येत नाही काढायचा. पण असं काय नाही, मजूर असतील तर दिवसभर काढतातच की. मग आता मी पण जाते काढायला. तर भेटूया आपण शेतामध्ये गेल्यावर सरळ. आता आज वाटते स्कूटी घेऊन जावं रानात. बाटली टाकते डिकीमध्ये. बघूया जाते का गाडी रानापर्यंत. आणली बघा रानात आणि खूप वारं सुटलंय. एकदम स्लो चालवत आणली गाडी. आता एवढे ऊन पडायला लागल्यावर नको वाटते ज्वारी काढायला, पण आता पर्याय नाही, काढत राहायचं हळूहळू. 2 वाजेपर्यंत जेवढी होईल तेवढी काढायची. 2 वाजता जायचं घरी जेवायला. जीव आरी पडलाय माझा तर एवढी ज्वारी काढायसाठी. मॅडमला उभा केलंय सावलीला इथं. शेरू पण आलाय बघा ना. शेरूनी घरी थांबायला पाहिजे ना, घरी कोण नाही म्हणल्यावर. तर चला मंडळी, ज्वारी काढायला सुरुवात करूया. आज काही स्टँड पण आणलं नाही, काही नाही, अशीच आली. तर जातानाच भेटू आता, बघूया. ह्या लिंबाची बघा सावली किती छान पडली इकडं. आणि त्या लिंबाची बघा, त्याला सगळं पाला झडून गेलाय, पानच नाहीत राहिलीत त्याला. ह्याला पान आहेत. इथं कॉक आहे ना जवळ, मग पाणी जाते. मुळ्या लांब पसरलेल्या असतील त्याच्या बहुतेक, त्याच्यामुळे इथं सावली चांगली पडली आहे बसायला दुपारी उन्हाचं. तिथं पण कॉक आहे त्या लिंबाजवळ, पण पलीकडच्या वाकड्या बांधावरच्या, त्याला पण पाणी जाते. फक्त या लाईटच्या पोल जवळच्या लिंबाला नाही पाणी जात. देवा, कसली दिसती ज्वारी. वाळून कोळ झाली एकदम. चिपाडा असली कापत्यात येत नाही. आता उन्हाचं तर चर तोंडाला बी म्हणू नका, कुठं बी तोंडाला फिंडाला कुठं बी कापत्यात पानं. तहान लागली, आता पाणी प्यायला चालली. गाडीच्या डिकीत आहे का, मी चावी तिथंच ठेवून आली. गाडीच्या डिकीत पाणी ठेवलंय. बाटली काढलीच नाही मी, विसरली. गाडीच्या डिकीतून काढायची. एवढी झाली बघा काढायची. आता काय पलीकडचं हिरवच आहे, हिथला कोपरा तेवढा काढायचा आहे आणि हिथली थोडी पात राहिली अर्धी.
काढायला लय उरकते ज्वारी, जड जाईना झाली ना म्हणून उरकते. पण काय करावं, उन्हाचंच काढावी लागणार आहे येऊन. सकाळ संध्याकाळ गुरांची कामं असतात मला. चौधरी साहेब असतील घरी तर मग दोघांनी दोन्हीकडून कामं वाटून घेतली की पटकन होतात. मग सकाळ संध्याकाळ लवकर यायला जमते. पण एकटी असल्यावरती गुराढोरांचं करता करता आणि घरातलं करता करता कसा वेळ जातो कळत नाही. लय ऊन लागायला लागले आता. पारी पेली आणि सावलीला पडली. इथं पडली म्हणजे पडली नाही, सावलीला लोळत बसली. तर आता मला जाऊ वाटणं झाले. हात बघितले का कसे झालेत ज्वारी काढून. अजून हा पण दाखवते. हे अजून काहीच नाही, हा फक्त ट्रेलर आहे. अभी तो पिक्चर बाकी है. अजून खूप हात खराब व्हायचे. आणि आता आराम केले थोडा वेळ तर जाऊ वाटणं झालंय. एकदा काढायला लागल्यावर नाही वेळ लागत बरं का, मग नाही कंटाळा येत. पण असं अंग विसावलं ना की मग नको वाटते जायला. मी चालली गाडीवर बाटूक घेऊन. जाईल का नाही काय माहिती. पण नाही नेलं, नाही गेलं तर ढकलत न्यायची गाडी. चला तर मग जाऊया घरी. आणली बर का, आणि चालवतच आणली, ढकलत नाही आणली. चालवतच आणली. पण एकदम स्लो एकदम स्लो हळूहळू चालवत आणली. पण ट्राय बट डोंट ट्राय. तर वाजलेले 3:30. 3 वाजता निघाली होती शेतातून. किती वाजता पोहोचली मी बघितलंच नाही टायमिंग घड्याळाचं. नाक लाल झाले. आणि थोडा वेळ आराम केला, बसली थोडा वेळ. लय ऊन लागलं. मग आता हातपाय तोंड पण धुतलं नाही. पाणी पिली एक तांब्यावर गटा 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 आणि बसली थोडा वेळ. हवा लागली, छान वाटलं जरा. आता चला गायांना पटापट पाणी पाजून घेते, वैरण करते आणि कपडे भांडी ठेवलेली सकाळचं ती कामं उरकून घेते. नुसतं म्याव म्याव करतात मॅडम. काय पाहिजे काय समजना. दूध दिलं, चपाती दिली, सकाळपासून भेटली नाही म्हणून ओरडती का काय काय माहिती. काय झालं बघा तिकडे गायांचं वैरण पाणी. इकडे यांना पण दिलं. एवढ्या मॅडम राहिल्यात ह्या फक्त. बघा कसं फोडे का अंगात, कशी फोडे बघा. पाणी प्यायचं आणि प्यायचं झालं की अशी बादली ढकलून द्यायची. सुंदरे का ढकलती का म्हशे. त्योक